नमस्कार मंडळी, संचिताज टेस्टी कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तसंच माझ्यातर्फे तुम्हाला भरभरून असं प्रेम. मंडळी, बाहेर पावसाने पुन्हा एकदा जोर पकडलेला आहे आणि पुन्हा एकदा वातावरण असं थंडगार झालेलं आहे. तसेच संध्याकाळी चहा पिण्याची वेळसुद्धा झालेली आहे. पण नुसता चहा कोणाला पिवासा वाटत नाही, त्यासोबतच काहीतरी असं खावंसं वाटतं. त्यासाठी मी आज संध्याकाळच्या चहासोबतच प्रत्येक घासासोबत कुरकुरीतपणा आणि चवीला असा खमंग असा डाळवडा बनवणार आहे. त्यासोबतच हिरवी चटणीसुद्धा बनवणार आहे. चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. तुम्ही पाहू शकता, मी इथे किमान 2 ते 3 तास चण्याची डाळ भिजत ठेवली होती. चण्याच्या डाळीला भिजायला जास्त वेळ लागत नाही. 1 तास ठेवली तरी पण ती खूप चांगल्यापणे भिजून येते. पण मी किमान 2 ते 3 तास अशी डाळ भिजत घातली होती. आता ही डाळ आपण मिक्सरमध्ये जाडसर अशी वाटून घ्यायची आहे. डाळ ही एकदम पातळ वाटायची नाही, नाहीतर त्याचे डाळवळे आकाराला असे पूर्णपणे बिघडून जातील. त्यामुळे अशी जाडसरच आपण डाळ वाटून घ्यायची आहे. पाण्याचा वापर करायचा नाही. जर एकदमच जाड असं वाटत असेल तर त्याच्यामध्ये आपण छोटा 1 स्पून असं प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये पाणी घालू शकतो. आता ही पूर्णपणे आपण डाळ मिक्सरला अशी वाटून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता, इथे मी डाळ वाटून घेतलेली आहे. याच्यामध्ये मी पाण्याचा जरा पण वापर केलेला नाही. अशी घट्ट अशी डाळ वाटून घेतली आहे आणि एकदम फाईन पण नाही. त्याच्यामध्ये असे थोडे थोडे असे मी अख्खी डाळीचे तुकडेसुद्धा ठेवले आहेत. जे आपण डाळवडे बाहेर खातो त्यामध्ये पण सुद्धा अशी अख्खी अख्खी ढोरीमध्ये मध्ये डाळ असते. त्यामुळे मी ह्याच्यामध्ये थोडे थोडे अशा मध्ये मध्ये डाळीचे तुकडे ठेवलेले आहेत. आता ही आपण जी वाटून घेतलेली डाळ आहे, आता आपण त्याच्यामध्ये काय काय टाकणार आहोत ते आपण पाहूया. ह्याच्यामध्ये मी इथे एक कांदा घेतलेला आहे, मोठा असा बारीक चिरून. तुम्ही पाहू शकता. तसे 2 बारीक मिरच्या घेतलेल्या आहेत मी. कढीपत्ता घेतलेला आहे आणि अद्रक असे एकदम बारीक असे चॉप करून घेतलेले आहे. एकदम जास्त जाड तुकडे नाही ठेवायचे, नाहीतर ते दाताखाली आले का एकदम अजूनच तिखट लागतात. आता आपण हे सर्व ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत. कढीपत्ता आपण पूर्णपणे क्रश करून घालणार आहोत. मी इथे सुकलेला कढीपत्ता वापर आहे. तुम्ही जर ताजा असेल तर तो सुद्धा वापरू शकता. कढीपत्त्याचा सुगंध असा मस्तपैकी येतो डाळवड्यांना. मी आता इकडे कढीपत्ता असा कुस्करून घालत आहे. आता हे मिश्रण आपण पूर्णपणे असं एकजीव करून घेणार आहोत. मी इथे चमच्याचा वापर नाही करत आहे, मी हातानेच करणार आहे. तसंच मी आता ह्याच्यामध्ये थोडेसे असे मसाले घालणार आहेत रेग्युलर. जे इकडे लाल तिखट पावडर घेतली आहे मी, तसंच चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि हळद घेतलेली आहे. मला तिखटाचं प्रमाण ह्याच्यात थोडंसं असं कमी वाटत आहे, त्यामुळे मी ह्याच्यामध्ये अजून अर्धा चम्मच अशी लाल तिखट पावडर घालणार आहे. जर तुम्हाला तिखट नसेल आवडत तर तुम्ही स्किप करू शकतात. आपण ऑलरेडी ह्याच्यामध्ये मिरच्यासुद्धा घातलेल्या आहेत. मी 2 मिरच्या घातलेल्या आहेत ह्याच्यामध्ये. तुम्हाला जास्त पाहिजे तर तुम्ही जास्तसुद्धा घालू शकता. आता आपण हाताने सर्व मिश्रण एकजीव करून घेऊया. तुम्ही पाहू शकता, मी मिश्रण इथे पूर्णपणे असं एकजीव करून घेतलेलं आहे. आता आपण ह्यांचे वडे बनवायला सुरू करूया. इथे मी ताट घेतलेलं आहे आणि आपण एक असा गोळा घेणार आहेत. आधी ह्याला थोडासा असा गोल आकार देऊया आणि मग नंतर त्यांना आपण डाळवड्यांचा शेप देणार आहोत. असे एकदम पण चपटे नाही आणि एकदम पण जाड असे नाही ठेवायचे आहेत. मी यासाठी बोलली डाळीमध्ये पाणी घालू नये, जेणेकरून आपण जेव्हा डाळवडे बनवतो आणि जे ते उचलून असे जेव्हा आपण तेलामध्ये फ्राय करायला वडे जेव्हा उचलून आपण तेलामध्ये असे सोडायला जातो तेव्हा ते असे पूर्णपणे त्यांचा शेप बिघडतो. म्हणून एकदम असं पातळ असं मिश्रण करू नये, थोडंसं असं घट्ट आणि जाडसरच करायचं आहे. अशा प्रकारचे आपण डाळवडे सर्व बनवून घेणार आहोत. ते आपण सर्व डाळवडे बनवून घेतले आहे. आता मी गॅसवर कढई ठेवून त्याच्यामध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे. तेल तापून झालं की आपण त्याच्यामध्ये डाळवडे सोडूया. मंडळी, जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. तुम्हालासुद्धा माझ्या रेसिपी कशा वाटतात ते नक्की मला कमेंट करून सांगा. आणि संचिताज टेस्टी कॉर्नर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि भरभरून असं प्रेम द्या.
इथे तेल आपलं गरम झालेलं आहे. आता एक एक करून आपण डाळवडे सोडायचे. एकदम हलक्या हाताने असे सोडायचे आहेत, नाहीतर पूर्णपणे त्यांचा शेप असा बिघडून जाईल. डाळवडे लहान मुलांनासुद्धा आवडतात आणि चहासोबत कुरकुरीत आणि खमंग असे डाळवडे, आहा काय कॉम्बिनेशन आहे. आणि त्यासोबतच बाहेर असं थंडगार वातावरण आणि पाऊस सुरू आहे, मग तर काही विचारूच नका. आता आपण सर्व डाळवडे ह्याच्यामध्ये एक एक करून सोडले आहेत. आधी 2 मिनटं स्लो फ्लेमवर आपण त्यांना खालून असे पूर्णपणे फ्राय होऊन द्यायचे. लगेच त्यांना पलटी करू नये, नाहीतर पूर्णपणे त्यांचा शेप असा बिघडून जाईल, आकार बिघडू शकतो. आपण आता ह्यांना थोडा वेळ असं पूर्णपणे फ्राय करून देऊया. ते अगदी 2 मिनटानंतर मी डाळवडे आपले असे पलटी करणार आहे. असं वरवरून आपण असं त्याच्यावर थोडंसं तेल असं हे करूया. अगदी अलगदपणे हे करायचे. जर चिपकत असेल तर 2 मिनटं अजून ठेवायचे. गॅसचा फ्लेम हा स्लोच ठेवायचा आधीच सुरुवातीला, नंतरला तो आपण फास्ट करू शकतो. नाही तर आधीच फास्ट करून डाळवड्यांना जर पलटी केला तर पूर्णपणे ते असे वरून दिसायला लाल होतील, पण आतून पूर्णपणे असे कच्चे राहतील. तुम्ही बघू शकता मी डाळवडे इथे पलटी केले आहेत. असे लालसर आपण पूर्णपणे ह्यांना फ्राय करून घेऊया दोन्ही साईडनं. तुम्ही बघू शकता डाळवडे आपले मस्त असे खमंग एकदम कुरकुरीतपणे फ्राय होऊन झालेत, लालसर असे. गॅस फास्ट नाही करायची. आता आपण हे डाळवडे काढून घेऊया. दिसत आहेत की नाही मार्केटसारखे डाळवडे, मस्त असे दिसायला एकदम आणि खायलासुद्धा अप्रतिम असे लागतात. आता आपण सर्व डाळवडे इथे फ्राय करून घेऊया. त्यासोबतच इकडे आपण चटणीची तयारीसुद्धा करून घेणार आहोत. मी इथे दुसरे डाळवडे आता सोडून घेते आणि आपण आपल्या चटणीला काय काय लागणार आहे ते पाहूया. आता हे मी इथे चटणीसाठी भाजलेली जी डाळ भेटते चण्याची ती घेतलेली आहे. खोबऱ्याचे तुकडे करून घेतलेले आहेत. खोबऱ्याचा जास्त वापर केला नाही. 5-6 मिरच्या घेतल्या आहेत. तसंच जिरं घेतलेलं आहे. मी काहीच भाजून घेतलेलं नाही आहे, सर्व असं कच्चंच आहे. आता हे सर्व मी मिक्सरला वाटून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता आपली अशी चटणी आपली तयार झालेली आहे. आता आपण तिला एका वाटीमध्ये काढून घेऊया. त्याच्यामध्ये जर तुम्हाला कोथिंबीर घालायची असेल तर तुम्ही कोथिंबीरसुद्धा घालू शकता. आता आपण या चटणीला फक्त मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी देणार आहोत. मी इथे फोडणीचं भांडं घेतलं आहे, त्याच्यामध्ये तेल काढून घेतलं आहे. आता मी ह्याच्यामध्ये कढीपत्ता आणि मोहरी टाकून एकदम असं कढवून घेणार आहे. तुम्ही बघू शकता मी इथे मोहरी टाकली आहे, तसेच 5-6 पानं कढीपत्ता टाकलेला आहे. आता आपण ह्यांना एकदम असं तडतडवून घेऊया. मी इथे फोडणी मस्तपैकी अशी कढवली आहे, बघू शकता तुम्ही. फोडणी अशी मस्त एकदम आपल्या चटणीला दिलेली आहे मोहरी आणि कढीपत्त्याची. आता याला आपण पूर्णपणे मिक्स करून थंड करायला ठेवूया. आणि आपलं गरम गरम डाळवडे तसेच चटणी आणि चहासोबतसुद्धा आपण डाळवडे खाऊ शकतो. तुम्हाला रेसिपी आवडली तर नक्की सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. इथे आपले डाळवडेसुद्धा रेडी आहेत, बघू शकता एकदम मार्केटसारखे. त्यासोबतच इकडे मी चटणीसुद्धा तयार करून घेतली आहे. आपण सर्वांना आता गार्निश करून घेऊया दुसऱ्या प्लेटमध्ये. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.